सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 25 जून 2026. पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. शेअर मार्केटच्या मोहापायी भल्याभल्यांची मती होते गुंग. झटपट श्रीमंतीचं विदारक वास्तव. कोणी आत्महत्या केली तर कोणी नोकरी सोडून पळाले. महिना लाख 1.5 लाख हातात येऊनही समाधानी न राहता जादा पैसे मिळवण्याच्या नावात भल्याभल्यांची मती गुंग होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. शेअर मार्केटच्या मोहापायी शासकीय नोकरी असतानाही कुणाला आत्महत्या करावी लागली तर कुणाला अंगात खाकीवरही असतानाही पळून जावं लागलं. हे झटपट संबंधाचं विदारक वास्तव सातारा जिल्ह्यात घडलेल्या वर्षभरातील काही घटनांवरून उघडकीस आले आहे. सध्या अमुक व्यक्तीने शेअर मार्केटमध्ये महिन्याला 2 लाख कमवले, 5 लाख कमवले असे आकडे ऐकून शेअर मार्केटचा गंध नसणाऱ्यांची पावलेही आपसुकच शेअर मार्केटकडे वळत आहेत. असलेले दुजबी ज्ञान घेऊन दुसऱ्याच्या ज्ञानावर व भरोशावर साठवलेली कष्टाची पुंजी शेअर मार्केटमध्ये गुंतवत आहेत. शासकीय नोकऱ्यांपासून मोलमजुरी करणारा वर्ग इथे नशीब आजमावतोय. सुरुवातीला काही पैसे हाताला लागतातच, श्रीमंतीची स्वप्ने दिसतात. याच स्वप्नांचा पाठलाग करताना चक्रवात भले कधी अडकत गेले, अंगावर कर्जाचा डोंगर झाला तेव्हा मागे येण्याची वाट दुसर दिसू लागली. त्यातूनच अनेकांच्या करिअरचा शेवट झाला. शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी, कृषी विभागाचे आवाहन. एल निनोच्या पार्श्वभूमीवर यावर्षी मान्सून व हवामानावर विपरीत परिणाम दिसून येत आहे. यामध्ये तापमान वाढ, पावसातील खंड, अतिपाऊस इत्यादीमुळे पिकांवर कीड रोगांचा उद्रेक होऊ शकतो. मागील काही वर्षांपासून सोयाबीन पिकावरील येलो मोझॅक, गोगलगाय, लष्करी अळी, हुमणी किडीच्या तसेच विविध पिकांवर रोग प्रादुर्भावामुळे पिकांचे नुकसान होऊन उत्पादनावर परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे कीड रोगाचे नियंत्रण करण्यासाठी एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. कीड व रोग नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री फरांदे यांनी केले. बीज प्रक्रिया म्हणजे बियाणे पेरण्यापूर्वी त्याला विविध बुरशीनाशके, कीटकनाशके व जैविक औषध लावण्याची प्रक्रिया होय. त्यामुळे मातीतून बियाणातून पसरणाऱ्या रोगांपासून पिकांचा बचाव होतो. ही बीज प्रक्रिया ही अतिशय कमी खर्चाची पण अत्यंत प्रभावी पद्धत आहे. बीज प्रक्रिया केल्याने बियाणे पिकांचे कीड व रोगांपासून संरक्षण होते, उगवण क्षमता, अंकुरण क्षमता सुधारते. लेखी आश्वासनानंतर ग्रामपंचायत कामगार सेनेचे वडूज तालुका खटाव येथील आंदोलन स्थगित. खटाव तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतनाचा फरक अदा केला जात नाही. तसेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची रक्कम 8.33% कर्मचारी हिस्सा जमा केला जातो, मात्र ग्रामपंचायत हिस्सा 4.16% भरला जात असल्याची बाब गंभीर आहे. त्यामुळे तालुक्यातील कर्मचाऱ्यांना वार्षिक 6 लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागत असल्याने खटाव तालुक्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेने खटाव पंचायत समितीचं बेमुदत आंदोलन उभारले होते. गटविकास अधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर ग्रामपंचायत कामगार सेनेचे वडूज येथील आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. अखेर गोल्फ कोर्सवरील अनधिकृत शेड जमीन दोस्त, पालिका तहसील कार्यालयाची कारवाई. महाबळेश्वर मधील हेरिटेज मिळकत असणाऱ्या गोल्फ कोर्स मैदानावर झालेल्या वृक्षतोड, उत्खनन व अनधिकृत शेड उभारणी विरोधात उभारलेल्या लढ्याला अखेर यश मिळाले आहे. द क्लब व्यवस्थापन उभारण्यात आलेल्या अनधिकृत शेडो कंपन्यांवर मंगळवारी पालिका तहसील कार्यालयाने संयुक्त कारवाई करत हातोडा चालवला. या कारवाईमुळे द क्लब व्यवस्थापनाने केली बेकायदेशीर कामे निस्तवून झाली. सिव्हिलमध्ये सिटी स्कॅन मशीन बंद. सातारा जिल्हा रुग्णालयातील रुग्णसेवेचा बोजवारा उडाला आहे. गेले महिनाभर वेगवेगळे मशीन बंद पडत असल्याने रुग्णांना त्याचा फटका बसत आहे. सिटी स्कॅन मशीन गेले काही दिवस बंद असल्याने रुग्णांसह नातेवाईकांना खासगी सेंटरला जाऊन तपासणी करावी लागत आहे. त्यामुळे 2,000 पासून ते 7,000 पर्यंत फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे लवकर मशीन सुरू करावी अशी मागणी होत आहे. कराडमधील पोलीस कॉन्स्टेबलची गळफास घेऊन आत्महत्या. आत्महत्येचे कारण अजूनही अस्पष्ट. कराड शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल आशुतोष अजित माने वय 25 राहणार टेलिफोन एक्सचेंज पाठीमागे कडेपूर तालुका कडेगाव जिल्हा सांगली यांनी सांगली जिल्ह्यातील कडेपूर येथे मंगळवार दिनांक 23 जून रोजी पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे कराडसह कडेगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. त्यांनी कोणत्या कारणातून हे टोकाचे पाऊल उचलले हे अद्याप समोर आलेले नाही. मान तालुक्यातील मार्डी येथे दुर्दैवी घटना. शेळी चारण्यासाठी गेलेल्या आजी नातवासह शेळीच्या विजेच्या धक्क्याने मृत्यू. मान तालुक्यातील मार्डी येथे अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून शेळी चारण्यासाठी गेलेल्या आजी आणि नातवाचा विद्युत वाहक ताराचा शॉक लागून मृत्यू झाला. या घटनेत त्यांच्यासोबत असलेल्या शेळीचाही मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मार्डी परिसरात विद्युत वाहक तारा खाली आल्याने त्यातून विद्युत प्रवाह जमिनीवर उतरला होता. या दरम्यान आजी आणि नातू शेळी चरण्यासाठी या ठिकाणी गेले असता त्यांना विजेचा जबर धक्का बसला. या धक्क्यात दोघांचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेली शेळी मृत्युमुखी पडली. अचानक घडलेल्या दुर्दैवी प्रकारामुळे संपूर्ण मार्डी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान संबंधित विद्युत यंत्रणेच्या निष्काळजीपणाबाबत संताप व्यक्त असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. किल्ले अजिंक्यतारा परिसरात आढळला बिबट्या, नागरिकांत भीतीचे वातावरण. साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभव असलेल्या किल्ले अजिंक्यतारा परिसरात थेट झाडावर बिबट्या बसलेला दिसून आला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार अजिंक्यतारा किल्ल्याच्या परिसरात एका झाडावर बिबट्या आरामात बसलेल्या काही नागरिकांना दिसून आला. विशेष म्हणजे किल्ल्यावर पर्यटक आणि मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी असते. सकाळी आणि संध्याकाळी महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच ट्रेकर्स मोठ्या संख्येने ते फिरण्यासाठी येतात. अशा परिस्थितीत बिबट्याचा मुक्त वावर दिसून आल्याने
सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी वन विभागाने तात्काळ दखल घेण्याची मागणी केली आहे. मेढा रामेगार रस्त्याच्या दयनीय अवस्थेने वाहन चालक व नागरिक त्रस्त. मेढा रामेगार मार्गावरील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून प्रवासी वाहन चालक स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून अनेक ठिकाणी रस्त्याचा पृष्ठभाग उघडल्यामुळे वाहने घसरण्याची शक्यता वाढली आहे. विशेषतः पावसाळ्यात घसरण्याचा धोका वाढला असून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वाहन चालकांच्या म्हणण्यानुसार रस्त्याची दुस्ती इतकी खराब झाली आहे की वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. कधीही वाहनावरील नियंत्रण सुटण्याची शक्यता वर्तवली जात असून प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण आहे. तरी देखील संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या गंभीर समस्येकडे अपेक्षित लक्ष दिले जात नसल्याची तक्रार करण्यात येत आहे. पाचगणीत महाकाय वृक्ष कोसळून 2 वाहने व चहाची टपरीचे नुकसान, जीवितहानी टळली. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाचगणी वाई मुख्य मार्गावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कारखान्यासमोर एक महाकाय पिंपरण वृक्ष कोसळून मोठी दुर्घटना घडली. झाड दुसऱ्या बाजूच्या आंब्याच्या झाडावर आढळल्याने दोन्ही झाडे मुळासकट मूळ रस्त्यावर पडली. या दुर्घटनेत रस्त्यावरून जाणारी एक 4 चाकी, एक दुचाकी आणि रस्त्यावर चहाची टपरी झाडाखाली दाबली जाऊन मोठे नुकसान झाले. सुदैवाने 3 जण थोडक्यात वाचवले असून जीवितहानी टळली. झाडे मुख्य रस्त्यावर पडल्याने वाई महाबळेश्वर मार्गावरील वाहतूक सुमारे 2 तास ठप्प झाली होती. नंतर झाडांच्या मध्ये कापून रस्ता मोकळा करण्यात आला. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.